हॅलो, नमस्कार. मी सुषमा आणि आजपासून मी माझा मिनी ब्लॉग बनवायला स्टार्ट केलेला आहे. थोडा विचार केला, सगळेजण यूट्यूबपासून काहीतरी नवीन सुरुवात करतात, तसंच मी पण विचार केला की घरी बसल्या बसल्या सगळी कामं झाल्यानंतर आपल्याकडे थोडासा वेळ राहतो, त्याच्यामध्ये आपण पण यूट्यूबपासून काहीतरी सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून मी आज विचार केला असा. माफ करा, जरा घसा बसलेला आहे, पहिलाच दिवस आणि अशी सुरुवात आहे. तरी पण तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर माझे जे पण छोटे छोटे मुवमेंट असेल मी तुमच्याबरोबर शेअर करणार, तर थोडासा सपोर्ट असाच राहू द्या. दुपारची वेळ आहे आणि सगळा किचनवरती पसारा असाच पडलेला आहे. आता मला हा सगळा पसारा क्लिअर करायचा आहे, कारण मला माझ्या बाळाला आता स्कूलमधून आणायला जायचं आहे. त्याच्यासाठी मी बटाट्याची भाजी बनवून ठेवणार आहे. त्याला डब्याला मी जॅम आणि चपाती दिलेली आहे. तर चला, तर मग माझी ही सगळी कामं आवरून मग तुमच्याशी मी बोलते. तर मी त्याला साधी सिंपल भाजी बनवते. काय असं जास्त तो तिखट खात नाही ना, अजून तिखटाची सवय लावलेली नाही, जास्त नॉर्मली खातो तो. तर पहिला मी कांदा टाकलेला आहे. ही अशीवाली भाजी सिंपलवाली आहे, त्याला खूप आवडते. थोडंसं तेल टाकलं आहे, कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट, टोमॅटो आणि खूप सारी कोथिंबीर, थोडीशी हळद टाकलेली आहे, एकदम थोडीशी. आणि हा आमचा घाटी मसाला आहे. आम्ही घाटावरचे आहोत ना, तर हा घाटी मसाला तर मी एवढाच टाकते, तिखट असतो ना. थोडं थोडं आता करून, थोडं बोलतात ना, तिखट वाढवलं पाहिजे, त्यामुळे मी एवढाच टाकते. ठीक आहे. आणि बटाटे टाकते. 2 वेळा धुतले ना बटाटे, कापून ठेवले होते ना आधी, त्याच्यामुळे 2 वेळा धुतले. चांगले त्याला फ्राय केलेत आणि थोडंसं पाणी टाकायचं, जास्त टाकायचं नाही. तेवढ्या पाण्यामध्ये झाकून ही भाजी होते, अशी त्याला खूप आवडते. चला बघा, पाणी एकदम थोडंसं टाकलेलं आहे, ह्याच्यामध्येच ती भाजी होणार. तर अशी भाजी माझ्या बाळाला खूप आवडते. चला, तर मग आता इथे भाजी शिजते तोपर्यंत मी माझी ही भांडी घासून घेते आणि मग अजून पण थोडी कामं आहेत, मग त्याला आणायला जाणार. चला, किचनवरची भांडी सगळी झालेली आहे, गॅस वगैरे सगळं पुसून जी भाजी झाली की चला मग निघायचं स्कूलला. चला, तर मग आता मी माझ्या बाळाला आणायला निघालेली आहे स्कूलमध्ये. त्याला पण भेटवते तुमच्याबरोबर. थंडी तर आहे, पण ऊन बघा, 2 दिवसापासून ऊन खूप आहे. काय करणार. घरी आलेली आहे आणि आता उद्या बघूया उद्याचा ब्लॉग कसं काय शूट करते. हे मागचं जरा सोडून द्या, जरा रूमचं काम करणार आहे ओनर आमचा. तर बघा हालत कशी झाली आहे उन्हामध्ये. 2 दिवसापासून ऊन जास्त झालेलं आहे. चला, तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.